आपण पाहत आहात प्रेस मीडिया न्यूज। मुख्यमंत्री, ऊर्जामंत्री, पालकमंत्र्यांना लेखी निवेदनाद्वारे कळवलं, त्याच मागण्या मान्य होण्यासाठी शिना नदीकाठी 2 तास विद्युत पुरवठा द्यावा दररोज। पुन्हा वॉटर सप्लायची पाईपलाईन फुटलेली आहे, लिकेज झालेली आहे, त्यामुळे त्या रस्त्यात पाणी साचते, खड्ड्यात पाणी साचते, यांना जाणाऱ्या लोकांना, वाहनधारकांना नाहक त्रास होतो। पुन्हा वस्त्री महाराजांच्या शेतात माहित्रांचा पोल पडलेला आहे अस्तव्यस्त, त्याचा धोका सूरज पाटलांचं कुटुंब घर तिथे राहते, इतर लोकांना धोका होईल। तो तुरंत पोलची पर्याय व्यवस्था करावी आणि पाईपलाईन नवीन करण्यात यावी आणि पाण्याची विल्हेवाट लावावी। या मागण्यासाठी मोहोळ तहसील कार्यालयासमोर रखरखत्या उन्हामध्ये 12:30 वाजल्यापासून आंदोलन चालू होतं। या रखरखत्या उन्हातल्या आंदोलनाची दखल घेऊन आदरणीय माननीय तहसीलदार मुळीक साहेब आणि आदरणीय संदेश भोसले साहेब नायब तहसीलदार आणि दुसरे नगर परिषदेचे प्रशासकीय कर्तव्यदक्ष अधिकारी रणजित कांबळे आणि अमित लोमटे यांनी प्रत्यक्ष भेटून आंदोलनस्थळी आम्हाला मागण्या मान्य केलेल्या, आम्हाला लेखी पत्र दिलेलं आहे। त्यांनी मागण्या मान्य करून उद्यापासून 2 तास लाईट इकुरक्यापासून ते डायरेक्ट कोळेगाव, आष्टे ते डायरेक्ट अर्जुनसोड, नांदगाव, शिंगोली, तरडगाव, मोहोळ तालुक्यातल्या कार्यक्षेत्रामध्ये भोगाती नदी असो, शिना नदी असो। मी महाराष्ट्र राज्य जनहित शेतकरी संघटना संस्थापक अध्यक्ष प्रभाकर भैया देशमुख, माझ्या ह्या मोहोळ तालुक्यातल्या शिना नदीकाठी अक्षरशः ऐकल्यानंतर वाईट वाटेल की गेल्या 6 दिवसापासून महावितरण कार्यालयाने मनमानी कारभार करून 6 दिवस 24 तास विद्युत पुरवठा बंद केला होता। अक्षरशः त्या नदीकाठच्या कोळेगाव असो, आष्टे असो, इकुरके, बोयरे, नरखेड, गाठणे, डिकसळ, नांदगाव, अर्जुनसोंड, मुंडेवाडी या गावोगावच्या शेतकऱ्यांचे हाल आणि मुख्य जनावरांचे हाल पाणी वाचून, पिण्याच्या पाणी वाचून होत होते। या बाबतीत कालच मला आदरणीय कोळेगावचे सुरेश पाटील, बिरू वाघमोडे आमचे तालुका अध्यक्ष आणि नाना देशमुख यांचा फोन आला की भाई आमच्यावरती अन्याय होतोय, 24 तास लाईट बंद केलेली आहे, मुख्य जनावराला मारताय काय तुम्ही शेतकरी, माहितीचे अधिकारी। ही माझ्या कानावर आल्यानंतर तातडीनं जनहित शेतकरी संघटनेच्या वतीनं नगर परिषद मोहोळ आणि असोत असेल तर विषारी औषध द्या माझ्या शेतकऱ्याला मोहोळ तालुक्यातल्या आणि सोलापूर जिल्ह्यातल्या, म्हणजे तुमचा आत्मा शांत होईल। ही वीज कुठं विकताय? सोलर पंप चालू आहेत, 50% वीज वाचते तुमची। ह्याच्या आधी सोलर पंप नसताना अक्षरशः 8 तास विद्युत पुरवठा पूर्ण शक्तीने दिला तुम्ही 25 वर्ष, आणि हे आता कुठं लोड वाढतोय, एम्पायरचं लोड वाढतोय, हे कुठलं काय चाललंय काय नेमकं तुमचं? शेतकऱ्यांना आयुष्यात उठू नका, तुम्ही सेवा करा, सिंगल पेज द्या व्यवस्थित, 3 पेज लाईट व्यवस्थित द्या, अन्यथा महावितरणच्या मोहोळच्या कार्यालयाला वेळ प्रसंगी पोलीस स्टेशनला कळवून लोकशाहीच्या मार्गानं कुलूप ठोकून आम्ही जाब विचारल्याशिवाय राहणार नाही। ही डायरेक्ट कलेक्टर साहेबांना आणि ऊर्जा मंत्र्यांना, पालकमंत्र्यांना आम्ही कळवू। याची दखल घेतल्याबद्दल मी माननीय तहसीलदार साहेबांचा आणि नगर परिषदचे वरिष्ठ अधिकाऱ्यांचे मी मनापासून शेतकऱ्यांच्या वतीनं आभार मानतो। पत्रकार बंधूंनी बी याची दखल घेऊन आम्हाला सहकार्य केल्याबद्दल त्यांचे पण आभार मानतो, मीडियाचे आणि पत्रकार बंधू। ओके।